Okay, welcome to all of you. Good day to you from behalf of exam study platform. बघा लेक्चर सॉमच्या लेक्चर सीरीजमधला हा तिसरा आपण आज लेक्चर करूयात. पहिल्या दोन मध्ये आपण शिकलं काय की स्ट्रेस काय, स्ट्रेन काय, हुक्स लॉ कसा अप्लाय होतो आणि तो फॉर्म्युला जो फेमस फॉर्म्युला आहे y इक्वल टू दॅट एफ एल अपॉन दॅट ए डेल्टा एल ओ हा आपण शिकलो. त्याच्यानंतर स्ट्रेस स्ट्रेन डायग्रामवरती आपण बऱ्यापैकी डिस्कशन केलंय. मेन पॉईंट तुम्ही नोट केला असेल. आय होप सो. नाव आपण पुढे जाऊयात. पुढच्या टाईपच्या स्ट्रेन म्हणजे उरलेल्या ज्या इलास्टिक कॉन्स्टंट आहेत त्यावरती आपण आज डिस्कस करूयात. So remaining elastic constants are actually these are आपल्याला माहिती आहे इलास्टिक कॉन्स्टंट किती प्रकारचे आहेत तर साधारणतः 3 इलास्टिक कॉन्स्टंट आपण म्हणतो. द फर्स्ट इलास्टिक कॉन्स्टंट इज द फर्स्ट वन इज ॲक्च्युली दॅट इज यंग्स मॉड्युलस आणि सेकंड वाला जो आपण नॉर्मली शिकतो तो शेअर मॉड्युलस किंवा त्याला आपण काय म्हणतो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी अँड लास्ट वन इज ॲक्च्युली बल्क मॉड्युलस आणि त्याला रिलेट करणारा सगळ्यात शेवटचा जो पार्ट आपण कन्व्हेन्शनली पण शिकतो दॅट इज अ पॉयझन्स रेशो. सो दॅट पॉयझन्स रेशो दॅट इज आज आपण लास्टला सेशनमध्ये शिकूयात. सो लेट अस बिगिन विथ दॅट पर्टिक्युलर इलास्टिक कॉन्स्टंट. ओके, सो नाव दिस वन. Okay, take a while. Now begin with the shear modulus. So let us think on this, what is a shear modulus or generally speaking modulus of rigidity. हे बघा मागच्या वेळी आपण शिकलो होतो की देर आर स्ट्रेसेस, बट विच टाईप ऑफ स्ट्रेसेस. तर आपण स्ट्रेस शिकताना नॉर्मल स्ट्रेसच्या दोन टाईप शिकल्या होत्या. नॉर्मल स्ट्रेसमध्ये दोन टाईप आपण काय पाहिले होते. नॉर्मल स्ट्रेसमध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं होतं टेन्साईल स्ट्रेस अँड कंप्रेसिव्ह स्ट्रेस. बघा तो लेक्चर तुम्हाला आठवत असेल तर बघा टेन्साईल स्ट्रेसमध्ये आपण म्हणतो की चेंज इन लेंथ इज देअर बट दॅट पर्टिक्युलरली इन्क्रीज इन लेंथ. सो वेन देर इज अ इन्क्रीज इन लेंथ इट इज ऑल टेन्साईल स्टफ. वेन यू डिक्रीज इन लेंथ देर इज अ कम्प्रेसिव्ह. आणि करस्पॉन्डिंग इफेक्ट लक्षात ठेवा वेन एव्हर देर इज अ चेंज इन्क्रीज इन लेंथ विच इज फॉलोड बाय द डिक्रीज इन द डायमीटर. म्हणजे अगदी सोप्या भाषेत म्हणजे लेंथमध्ये इन्क्रीज झाली असेल तर डायमीटरमध्ये डिक्रीज होत आहे आणि लेंथमध्ये जर डिक्रीज झाला असेल डायमीटरमध्ये इन्क्रीज होते. हे आपण आता मागच्या वेळी आपण शिकलो होतो. पण एक लक्षात ठेवा फरक काय होता. ते जे स्ट्रेस होते ते नॉर्मल स्ट्रेस होते. आता नॉर्मल स्ट्रेसमध्ये काय फरक आहे. नॉर्मल म्हणजे काय, जो काही तुम्ही फोर्स अप्लाय केलाय तो क्रॉस सेक्शनल एरियाला असा परपॅन्डिक्युलर असेल. सी दिस परपॅन्डिक्युलर. बघा ही पेन आणि माझा हात. सो परपॅन्डिक्युलर आहे. सो दॅट पर्टिक्युलर इज नोन ॲज अ नॉर्मल स्ट्रेस. पण काय होतं बऱ्याच वेळी दुसऱ्या टाईपचा एक स्ट्रेस आहे. म्हणजे आपण स्ट्रेसला असं जर डिवाइड केलं तर वन इज अ नॉर्मल, अदर इज अ शियर or we can call it a tangential. It is also we can call it tangential. तर आपण आता त्या नॉर्मल स्ट्रेसवरती बरंच डिस्कशन केलंय. नाव दिस इज शियर स्ट्रेस और ह्याला आपण म्हणू शकतो टँजेन्शियल स्ट्रेस आणि त्याचा मॉड्युलस आपण शिकूयात. सो सम पीपल ऑल्सो कॉल्ड टँजेन्शियल स्ट्रेस. आपण इंजिनिअरिंगमध्ये दोन्ही प्रकारचे हे स्ट्रेसला डील करतो, शियर स्ट्रेस अँड टँजेन्शियल स्ट्रेस. आता बघा इथं शियर स्ट्रेस डेव्हलप होण्याचं कारण काय. तर शियर सगळ्यात पहिले शियरचं मिनिंग समजून घ्या. दिस इज अ शियर जनरली. हे बघा ही जी ऍक्शन आहे ना याला आपण शियर म्हणतो. शियर ऑफ, शियर ऑफ अशी ऍक्शन कुठे होते. हे बघा आपण एखादी जर आपल्यासमोर कात्री आहे ती घेतली अशी कट केली तर ऍक्शन बघा ती. सो दिस इज टाईप ऑफ ऍक्शन. आता बघा तो आपण एक्झाम्पल म्हणून घेऊया त्या फोर्सला. समजा माझ्याकडे एक पीस आहे असा इज अ सॉलिड पीस सपोज लाईक हे बघा असा पीस आहे. दिस इज अवर हॅव्हिंग सम डायमेन्शन समजू आणि आपण काय केलं ह्याला या ऍक्सिसच्या थ्रू याला कट केलं आपण. लेट अस सपोज या ऍक्सिसच्या थ्रू आपण काय केलंय कट केलं याला. या ऍक्सिसच्या थ्रू आपण कट केलंय. कट केल्यावरती बघा हे असं दिसणार आहे. आपण दोन पीसला जर इमॅजिन केलं ना हे बघा असं दिसणार आहे. दिस इज लाईक आणि एक पार्ट उरलेला तो इथं आपण काढू शकतो दिस पार्ट. सो लाईक दिस. ओके, हे असं आपलं दिसणार. तर तुम्ही एक लक्षात घ्या की हा कट झालेला पार्ट कुठे आहे तर हा आहे. कट झालेला जो पार्ट आहे आपण अजून काही एक्झाम्पल घेऊयात पण हा बघा कट झालेला पार्ट हा आहे. आता याच्यामध्ये फोर्स कसा अप्लाय झाला. फोर्सचं डायरेक्शन काय होतं हे असं होतं फोर्सचं डायरेक्शन. तर हे फोर्सचं डायरेक्शन आणि हा कट झालेला एरिया हे पॅरलल आहेत का परपॅन्डिक्युलर आहेत. सो आन्सर इज पॅरलल. याच्या आधी काय होत होतं आपण नॉर्मल स्ट्रेसमध्ये आपण काय करत होतो असा सिलेंडर असेल समजा आणि हे असं आपण काढलं तर जो काही एरिया येत होता तो याला परपॅन्डिक्युलर येत होता असा परपॅन्डिक्युलर. पण आता इथं काय आहे हा जो शियर एरिया ज्याला आपण म्हणतो शियर एरिया याला आपण म्हणायचं आता शियर एरिया. जो शियर झाला तो एरिया किंवा जो
शेअर ऑफ झाला, कट ऑफ झाला तो एरिया. सो दिस इज एफ. मग आपण आता काय डिफाईन केलंय, आता ऑब्व्हियसली स्ट्रेस म्हणजे आपल्याला सगळं माहिती आहे की स्ट्रेस इज नथिंग बट वॉट एव्हर फोर्स अँड डिफॉर्म्ड एरिया. आता इथं फारसं इथं डिफॉर्मेशन होत नाही, मी शेवटी येतो त्याच्यावरती. पण बघा फोर्स आणि शिअर एरिया, तर सिम्पल सेन्स मी लक्षात ठेवा, शिअर स्ट्रेस म्हणजे काय. सो शिअर स्ट्रेस इज नथिंग बट हा जो फोर्स आहे, ज्याला तुम्ही नंतर टँजेन्शियल फोर्स म्हणू शकता, किंवा ह्याला आपण सिम्पली आता इथे काय म्हणूयात, शिअर फोर्स. हा जो शिअर फोर्स आहे डिवायडेड बाय शिअर फोर्स डिवायडेड बाय शिअर एरिया. शिअर एरिया याला आपण काय म्हणतो, शिअर स्ट्रेस. नॉर्मली टाऊ इज अ इंडिकेशन ऑफ दिस. आणि हा फोर्स, आणि आय एम नॉट रायटिंग, रिमेंबर क्रॉस सेक्शन एरिया लिहित नाही मी इकडे. क्रॉस सेक्शन एरिया नाही, तो कसला एरिया आहे, शिअर एरिया आहे. बघा थोडंसं आयडिया क्लिअर करण्यासाठी मी अजून 2 एक्झाम्पल घेऊ. तर इथे समजा इमॅजिन करा, आपल्याला माहिती आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये आपण एक प्रोसेस करतो, दॅट इज नथिंग बट प्रेस वर्किंगचं ऑपरेशन, प्रेसिंग म्हणा किंवा ब्लँकिंग म्हणा. म्हणजे आता असा एक पीस आहे आणि याच्यामधनं, किंवा एवढं साधं एक्झाम्पल जरी घेतलं चालतंय, पंचिंग ऑपरेशन. आपण फाईलला कागद लावताना जे पंचिंग ऑपरेशन करतो ना, त्याचं एक्झाम्पल. हे बघा, पंचिंग झाल्या झाल्या इथे एक होल पडणार आहे आणि हे असा होल तुम्हाला दिसेल, आणि याच्या खाली त्याचा जो कागदाचा पीस पडतो तो बघा असा तुम्हाला काहीतरी दिसेल. दिस इज जस्ट फॉर फिलिंग यू. सो दिस इज, हे अशी प्रोसेस आहे. आता मेन कॉन्सन्ट्रेशन आपलं इथं ठेवा की इथं काय होतंय, कसा फोर्स ऍक्ट झाला. हे बघा, पंचिंगमुळं शुअर आहे की हा असा फोर्स अप्लाय झाला इथं. फोर्स असाच अप्लाय झाला, कारण जेव्हा आपण असं पंच करतो तेव्हा तुम्हाला असा फोर्स अप्लाय होईल. बट मेन पॉईंट काय, व्हॉट इज एरिया ऑफ दिस. याचा एरिया काय आला पाहिजे. बघा याचा एरिया काय आला पाहिजे. आता शिअर एरिया काय झाला, म्हणजे तो एरिया तो जो घासला गेलाय, कट होताना, तो एरिया कुठला आहे ते कळण्यासाठी मी खालची फिगर काढली आहे. तर ऍक्च्युली हा एरिया आहे तो पूर्णपणे, अगदी आधी राऊंड विचार करा, हे पूर्ण असा राऊंड ऑफ विचार करा, पूर्ण हा एरिया बघा. सो समजा आपण इमॅजिन करा की ह्याच्या या वॉलची जी थिकनेस आहे टी आहे, आणि ह्याचं काहीतरी डायमीटर असेल किंवा रेडियस असेल, डायमीटर और रेडियस असेल. तर मग एरिया, शिअर एरिया काय असतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू क्लिअर युअर कॉन्सेप्ट. सो शिअर एरिया इज बिकम्स व्हॉट. ऍक्च्युली हे जे राऊंडेड पार्ट आहे त्याला सरळ करायचं आधी. सरळ केलं की तुम्हाला माहिती आहे काय होतं, पाय इंटू डी येते, आणि एरिया काढण्यासाठी आपल्याला अजून एक डायमेन्शनची गरज पडते, आणि ती म्हणजे थिकनेस. किती थिकनेस आहे याची, हे बघा ऑब्व्हियसली जेवढी थिकनेस आहे तेवढंच खाली पडलं असेल ना. त्यामुळं याचा एरिया बघा, शिअर एरिया पाय डी इंटू टी. आणि एक फोर्स कुठे आहे, तर फोर्स तुम्हाला दिसतोय तिकडे. हा फोर्स बघा इथे पुन्हा एक लक्षात ठेवा, फोर्स पुन्हा पॅरलल आहे. सो टाऊ इक्वल टू वॉट एव्हर फोर्स अप्लाइड डिवायडेड बाय पाय डी इंटू टी. बट ॲट द सेम टाइम तुम्हाला मी सांगतो, हा तर एरियाचा फॉर्म्युला झाला, आपण टॉर्क काढला. पण ॲट द सेम टाइम तुम्हाला अजून एक सांगतो की याच्यामध्ये कंप्रेशन होते का नाही होते. तर बिईंग ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर आपण विचार केला पाहिजे, ॲट द सेम टाइम देर इज अ सम कंप्रेशन ऑल्सो. आता खरं तर हा कंप्रेसिव्ह स्ट्रेस आपण जेव्हा काढू तेव्हा तो असा असला पाहिजे बघा, तोच फोर्स, पण मी काय लिहितो नीट ऑब्झर्व करा, पाय बाय 4 टी डी स्क्वेअर. सो दिस इज एरिया ऑफ द, म्हणजे हा जो एरिया आहे कंप्रेशनचा तो असा आहे, दिस फॉर अचीव. म्हणजे याचा अर्थ काय की ॲट द सेम टाइम देर आर 2 पॉसिबल स्ट्रेसेस. पुढे आपण शिकूयात प्रिन्सिपल स्ट्रेस स्ट्रेनमध्ये. पण आता कॉन्सन्ट्रेट करा की हे टाऊ जो शिअर स्ट्रेस आहे तो फोर्स अपॉन पाय डी आलाय. अजून कळण्यासाठी एक एक्झाम्पल घेऊयात. समजा असाच एक पीस आहे, आणि दिस टाइम आपण जे कटिंग केली आहे ती समजा अशी स्क्वेअर कट केली आहे. समजा हे साईज आहे ए ए ए ए, स्क्वेअर कट केलाय. म्हणजे याचा अर्थ खाली ब्लँक आहे. आपण ह्याला पंच म्हणतो, आणि खाली जो ब्लँक आहे तो ब्लँक तुम्हाला याच साईजचा दिसेल, आणि तो तुम्हाला असा दिसेल. याची जे काही थिकनेस असेल ती आपण ही छोटीशी थिकनेस घेऊयात, लेट अस टेक टी हिअर. ओके, तर ह्या थिकनेससाठी लक्षात ठेवा आता काय होणार आहे. सो ब्लँक आहे, हा ब्लँक आहे, त्याला ब्लँक म्हणतो टेक्निकली आपण, आणि हे टेन्शन टी आहे. आता ह्याचा जो एरिया ह्याचा जो एरिया आहे तो काय असेल, शिअर एरिया काय असेल, शिअर एरिया असेल बघा, ऍक्च्युली याला म्हणतो आपण पेरीमीटर. पेरीमीटरचा अर्थ काय, सगळ्या साईडचं, येस, ए प्लस ए प्लस ए प्लस ए 4 टाइम करा. सो दॅट इज पेरीमीटर इंटू काय टी. हा पेरीमीटर का घ्यायचा आपल्याला, बिकॉज हा जो फोर्स आहे ना, हे बघा तुम्ही असा ऍक्ट केलाय, हा फोर्स असा ऍक्ट केलाय, इथं झालंय शिअर ऑफ. म्हणजे हे जे ब्लँक आहे त्याच्या पॅरेंट मटेरियलकडनं बाहेर पडताना इथं जे काय होतंय त्याला शिअर म्हणतो आपण. मग तुम्ही आता बरेच एक्झाम्पल डोळ्यासमोर येऊ शकतात. प्रेस मशीन जेव्हा प्रेसमध्ये बघा असं कट केला, तो जो काही कट होतो, आणि कट केल्यानंतर जो पार्ट पीस वेगळा होतो, हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय, हा एरिया तसा. सो ए सीट 4 इंटू टी. नाव टाऊ इक्वल टू
फोर्स अपॉन ह्याचा जो काही एरिया असेल ना 4A into T. This tau is nothing but called again shear stress. So this is a concept of shear stress. तुम्हाला हा फरक कळला पाहिजे की पहिल्या केसमध्ये आपण काय होतं, स्ट्रेस आपण नॉर्मल घेत होतो, म्हणजे जो काही फोर्स आहे तो एरियाला असा नॉर्मल असायचा, पण आता या केसमध्ये बघा हा एरिया आहे आणि फोर्स बघा असा आहे, पॅरलल आहे. फोर्स कसा आहे, पॅरलल आहे. सो दिस इज अ डिफरन्स अँड दिस टाइप ऑफ स्ट्रेस इज कॉल्ड शियर स्ट्रेस. आता स्ट्रेस आहे तर करस्पॉन्डिंग स्ट्रेन असतोच, त्यामुळे तो आपण काय बघूयात. सो होप यू अंडरस्टूड अबाउट द शियर स्ट्रेस. सो शियर स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन इट्स 4A into T एरिया किंवा हा पाय dt एरिया, लॉट ऑफ एरियाज द्याला असे. एक अजून एक्झाम्पल सांगतो, मग आपण थांबूयात इकडे शियर स्ट्रेससाठी. बघा काय असतंय, आता समजा हे 3 पीसेस आहेत, हे आपलं फॅमिली एक्झाम्पल आहे. समजा असे पीस आहे आणि आपण काय केलं, ह्या पीसला एका रिवेटनी जोडलं आपण. इट्स अ व्हेरी पॉप्युलर एक्झाम्पल इन द बुक्स. सो हा रिवेट आहे बघा, हा रिवेट आहे. रिवेट काय असा प्रश्न पडत असेल तर मग सांगतो. रिवेट इज व्हॉट? रिवेट इज नथिंग बट बोल्टिंग रिवेट मधला एक रिवेट आहे, ज्याला तुम्हाला स्लॉटेड स्क्रू दिसेल आणि तो आपण जनरली बॉयलर बनवताना, एक मोठा बॉयलर असा खूप मोठा असतो की नाही, त्याला आपण काय करतो मग अशा 2 पीसमध्ये, म्हणजे असा एक पीस असतो त्याकडे आणि दुसरा पीस जो आहे हे बघा, दुसरा पीस इकडं जोडायचा असेल तर ह्यांना जोडण्यासाठी एकच ऑप्शन आहे, हे याला ओव्हरलॅप करतात आणि इथं आपण रिवेटिंग करतो. सो तुम्ही बघितलं असेल मोठ्या पाईपमध्ये एक्झाम्पल आहे. ठीक आहे, पुढे येईलच, पण आता मला एक्झाम्पल इथं काय सांगायचं बघा. समजा इकडे आपण फोर्स पी अप्लाय केला, कुठला तर फोर्स पी, आणि इकडून जर फोर्स पी आपण याला ॲटलिस्ट इकडं आपण फोर्स अप्लाय केला तर काय होतं, ब्रेक होत आहे, शेअरिंग इथं व्हायला लागली आहे बघा, इथे शेअरिंग होते. किंवा हे 2 पीसच इमॅजिन जरी केलं आपण, लेट अस सपोज इज 1 पीस अँड दिस इज सपोज हाफ पीस, तरी आपलं काम होऊन जातं. सो व्हॉट हॅपन्स हिअर, तर हे ॲक्च्युली असं व्हायला लागलंय, हे बघा असं आहे, इथं हे रिवेटिंग आणि हे इथं खाली दुसरा पीस जो आहे तो हा येतो. सो इथं जे व्हायला लागलंय हे असं शिअर बघा, ते शिअर आहे. द फोर्सेस आर लाईक दिस, कॉम्प्लिमेंटरी लाईक फोर्सेस. सो ओव्हरऑल फोर्स अपॉन पॅरल एरिया और टँजेन्शियल एरिया इज कॉल्ड शिअर स्ट्रेस. ओके, आता शिअर स्ट्रेस अकॉम्पेन्ड विथ द शिअर स्ट्रेन. आता शिअर स्ट्रेनची कॉन्सेप्ट समजायला थोडं आपल्याला एफर्ट घ्यावं लागतील, कारण शिअर स्ट्रेन इज ॲक्च्युली डिफाईन्ड बाय द सम अँगल लाईक थिंग्स. आता हा शिअर स्ट्रेनसाठी एक तुम्हाला मी पहिले एक पॉप्युलर एक्झाम्पल देतो. हे बघा, आपल्याकडे कुठलंही एक बुक असेल, आपण काय समजतोय की दिस मटेरियल इज मेड अप ऑफ सिम्पल स्मॉल लेयर्स. हे बघा, आता तुम्हाला हे बुक दिसतंय सगळ्यांना, तुम्ही इथं बघा, हे जे दिसते वॉल, ही बघा, हे एकदम स्ट्रेट आहे. आता बघा, आता स्ट्रेट आहे की नाही, पण जेव्हा मी यातून वरून फोर्स अप्लाय करतो असा, हे बघा मी फोर्स कसा अप्लाय करतो बघा असा, जेव्हा मी असा फोर्स अप्लाय करतो ह्याला, हे जेव्हा फोर्स अप्लाय करतो, याचं झाड पुस्तक नाही आपल्याकडे, पण बघा दिस वन, इथं फोर्स अप्लाय केल्यावर इथे मी हे बघा, इथे एक अँगल क्रिएट झाला, इथं मी ड्रॉइंग काढेल नंतर, हे बघा इथे अँगल क्रिएट झालाय समोर, अँड दॅट पर्टिक्युलर इज नोन ॲज ॲक्च्युली शिअर स्ट्रेन. म्हणजे काय, तर म्हणजे बघा फिगरमध्ये समजा आत्ताचंच बुक आपण घेतलं आणि ह्या बुकचे हे बघा एक एक पेज म्हणजे एक एक लेअर आहे समजवत आपण, हे दीज आर द लेयर्स, हे सगळे मटेरियलचे लेअर आहेत असे आपण याला समजतो. दिस इज ओके, दिस टाईप ऑफ. मग आता आपण काय करतोय, ह्या पर्टिक्युलर वरती इथं, आता बघा इथं एक लक्षात ठेवा की फिक्स आहे सगळं, हे फिक्सचं सिम्बॉल, आणि इथून तुम्ही काय करता, फोर्स अप्लाय करता, एफ. फोर्स अप्लाय केल्यावर काय होतंय, थोडंसं ही लेअर आहे ना अशी पुढं सरकायला लागली अशी, आणि इथं जो आहे एक अँगल क्रिएट झालाय आणि ह्या अँगलला ॲक्च्युली आपण म्हणलेलं आहे शिअर स्ट्रेन. आता थोडंसं 3D मध्ये समजून घेऊ आपण. हे बघा, आत्ता आपण एक सिम्पल फिगर जर काढली अशी, सो हिअर दिस इज नथिंग बट एक मेंबर काढला, तेच स्टोरी, आणि इथे बघा फिक्स केला आपण, आणि तुम्ही जर फोर्स अप्लाय केला तर ह्याची जी पोझिशन आहे ना ती अशी होणार आहे. ही बघा डॉटेड लाईन काय दाखवतो मी, ते पुढे गेलेलं, म्हणजे ह्याचा सगळ्यात टॉपमोस्ट लेअर आहे, याला आपण म्हणू, हा टॉपमोस्ट लेअर बघा कुठे गेलाय, दिस टॉपमोस्ट लेअर हा बघा कसा डिफॉर्म झालाय. तुम्ही एक लक्षात ठेवा, इलॉंगेशनच्या केसमध्ये किंवा बल्क मॉडेलच्या केसमध्ये पुढे शिकू आपण, और यंग्स मॉडेलच्या केसमध्ये, रिमेंबर दिस थिंग की यांच्यामध्ये काहीतरी डायमेन्शनमध्ये चेंज होतंय डिफॉर्मेशनमध्ये. हे बघा, डिफॉर्मेशन म्हणजे काय, चेंज इन शेप अँड साईज. तर काही वेळी साईजमध्ये चेंज होईल तरी स्ट्रेस डेव्हलप होईल, आणि काही वेळी शेपमध्ये चेंज होईल तरी पण स्ट्रेस डेव्हलप होईल. आता ही केसमध्ये लेंथ कुठली चेंज होत नाही शिअरमध्ये,
इथे चेंज होते, येस दॅट इज अ शेप चेंज होतं फक्त. आता तुम्हाला दिसतं इथं, याला आपण काहीतरी हाईट म्हणू शकतो किंवा लॅटरल डिस्प्लेसमेंट. हा बघा डेल्टा एल किंवा एक्स म्हणू शकतो आपण याला. आणि इथं जो अँगल क्रिएट झालाय त्याला आपण नाव दिले शिअर स्ट्रेन. म्हणजे लॉजिकली बाय युझिंग व्हॉट यू कॉल इट, युझिंग ट्रिग्नॉमेट्री तुम्ही असं लिहू शकता, टॅन ऑफ फाय इज इक्वल टू अपोजिट, म्हणजे हा डेल्टा एल आहे बघा, अपोजिट आहे ना हा, अँड डिवाइड बाय इट्स अ वर्टिकल हाईट एच. हा रेशो म्हणजेच कोण आहे, शिअर स्ट्रेन. आता शिअर स्ट्रेनला आपण दरवेळेस टॅन फाय काही लिहिणार नाही. वाय इट इज, बिकॉज आपल्याला माहित असलं पाहिजे की फाय जर खूप स्मॉल असेल, फाय जर स्मॉल असेल तर फाय अप्रॉक्सिमेटली किती असतो, टॅन फाय असतो. त्यामुळं आपण असं लिहितो याला, फाय इक्वल टू डेल्टा एल लॅटरल डिस्प्लेसमेंट आणि त्याची हाईट फ्रॉम द सरफेस. सो फाय इक्वल टू दिस डेल्टा एल अपॉन एच. म्हणजे आता तुमच्या समोर पूर्ण सीन आला, दिस टाऊ इक्वल टू फोर्स अपॉन टँजेन्शियल एरिया, किंवा आपण याला असं लिहू शकतो एफ अँड एफ टी, अँड दिस इज स्ट्रेन, दिस इज डेल्टा एल अपॉन एच. म्हणजे याचं डिस्प्लेसमेंट बघा वरती काय लागलंय. बरं ह्या लेअरचं काय होईल, ही लेअर फिक्स आहे, म्हणजे लेअर टू लेअर विचार केला तर ह्या लेअरचं डिफॉर्मेशन सगळ्यात जास्त होते, या लेअरचं त्यापेक्षा कमी होते, असं आपण विचार करू शकतो इथे. सो हा लेअर पुढे गेला सगळ्यात टॉपवाला, जिथं आपण तो फोर्स असा अप्लाय केला होता शिअर्स. सो फाय इक्वल टू डेल्टा एल अपॉन एच इज अ शिअर स्ट्रेन. आणि ऑल्सो बघा नो युनिट, वरती मीटर खाली मीटर, आणि याचं युनिट तुम्हाला कळते स्टिअरचं ते सेम आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ॲज अ स्ट्रेस इज देअर हॅव्हिंग अ सेम युनिट. आता याला पण हुक्स लॉ अप्लाय करता येतो आपल्याला, किंवा असं म्हणता येईल की याच्यामध्ये पण रिलेशन आहे, आणि दॅट रिलेशन इज नथिंग बट सेम दॅट शिअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू शिअर स्ट्रेन. ओके, शिअर स्ट्रेस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू शिअर स्ट्रेन, जस्ट लाईक सिम्पल स्ट्रेसमध्ये आपण शिकतो स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन, तसंच. पण आता एक लक्षात ठेवा, ही टाऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन आहे ना, तर इथे एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट पाहिजे, आणि दॅट प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज ॲक्च्युअली इंडिकेट बाय जी ऑर नीटा, असे वेगवेगळे नोटेशन असतात त्याचे, पण आय एम युझिंग जस्ट जी विच इज कन्व्हेन्शनली ॲक्सेप्टेबल. सो दिस टाऊ इक्वल टू जी इंटू थीटा. म्हणजे आता इथं इक्वेशन बनवताना असं म्हणू शकता तुम्ही, एफ टेंजेन्शियल डिवाइड बाय ए पॅरलल, जी तसाच ठेवा, हा फायचा अँगल माहिती आहे डेल्टा एल अपॉन एच. तर यावरून तुम्हाला जीचा फॉर्म्युला पण काढता येईल, एफ टी इंटू दिस डिस्टन्स ऑफ फिक्स लेअर. या एसला काय म्हणायचं, डिस्टन्स ऑफ टॉपमोस्ट लेअर फ्रॉम फिक्स लेअर, डिस्टन्स ऑफ टॉपमोस्ट लेअर फ्रॉम फिक्स लेअर. एफ टी इंटू बघा जी हवं आहे आपलं, एफ टी इंटू एच एरिया इंटू दिस डेल्टा एल. या डेल्टा एल खास नाव आहे लॅटरल डिस्प्लेसमेंट म्हणायचं. काय म्हणायचं, लॅटरल डिस्प्लेसमेंट. इट इज कॉल्ड लॅटरल डिस्प्लेसमेंट, कारण तो पुढे सरकतो. तर आपल्याला हा दुसरा इलास्टिक कॉन्स्टंट मिळाला. सो पहिला इलास्टिक कॉन्स्टंट काय होता, यंग्स मॉड्युलस. दुसरा कॉन्स्टंट काय, हा शिअर मॉड्युलस. याला वेगवेगळे नाव आहेत. जी इक्वल टू इट इज कॉल्ड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. तर याला तुम्ही म्हणू शकता मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, अँड विच इज गिवन बाय फॉर्म्युला देन. तर सिम्पली लक्षात ठेवा, शिअर स्ट्रेस डिवायडेड बाय शिअर स्ट्रेस बाय शिअर स्ट्रेन, असं आपल्याला म्हणता येते. सो दिस इज अबाउट द सेकंड मॉड्युलस ऑफ इलास्टिक कॉन्स्टंट. पहिला यंग्स मॉड्युलस, दुसरा हा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. एक नोटेशन सांगून ठेवतो, कधी कधी हे नीटाने पण असं इंडिकेट केलं जाते. सो इट गिव्स रिजिडिटी, हाऊ इट रिलेट, हे आपण शेवटी बघूयात, रिलेशन बिटवीन द इलास्टिक कॉन्स्टंट आणि त्यांचं पर्टिक्युलर मिनिंग. आता तिसरा आपण इलास्टिक कॉन्स्टंटकडे जाऊयात, आणि दॅट थर्ड इलास्टिक कॉन्स्टंट इज ॲक्च्युअली बल्क मॉड्युलस. सो नेम इज देअर बल्क मॉड्युलस. नॉर्मली याचं सिम्बॉल आहे, व्हेरी पॉप्युलर सिम्बॉल इज के. सो दिस बल्क मॉड्युलस इज के. सो बल्क मॉड्युलस इज देअर. आता बघा हे बल्क मॉड्युलस जे आहे दॅट इज अगेन रिलेटेड विथ द अगेन ते सेम चेंज इन, जेव्हा जेव्हा डिफॉर्मेशन होतं तेव्हा काय डेव्हलप होते, स्ट्रेस डेव्हलप होतो. इथे काय कन्सिडर करायचं आहे आपल्याला, एक पर्टिक्युलर कंटेनर घ्या, त्याच्यामध्ये बघा एक आपण लिक्विड कुठलं तर भरलं आहे, समजा वॉटर पण घेऊ शकता. सो दिस इज फुल ऑफ वॉटर, दिस इज अ कंटेनर ऑर अ बिग एरिया, बिग व्हॉल्यूम, हा असं घेतला. आणि काय केलंय त्याच्यामध्ये नॉर्मली एक्झाम्पल म्हणून आपण काय करतो, एक स्पंज बॉलचा इमॅजिन करतो. जो बॉल
स्पंज बॉल म्हणजे कुठलाही बॉल होऊ शकतो, पण स्पंज बॉल का तर तो डिफॉर्म होतो म्हणून आपल्याला तो हवा आहे. तर समजा तो आपण इथे मध्ये ठेवलाय. लेट अस सपोज दिस बॉल इज प्लेस्ड हिअर. ओके. आता बघा एक थोडा विचार करा. याच्यावर याच्या चारी बाजूने काय होईल, याच्यावरती एक प्रेशर ऍक्ट होईल. वॉटरचा एक प्रेशर त्याच्यावरती ऍक्ट होईल. प्रेशर ऍक्टिंग फ्रॉम ऑल साइड्स. त्याच्यामुळे होते काय, आपण याला थोडंसं मोठी फिगर काढू. समजा हे पहिल्याचं वॉल्यूम आहे. बिफोर ॲप्लिकेशन ऑफ दिस पर्टिक्युलर प्रेशर. आणि समजा आत्ता लक्षात ठेवा, बाहेरनं हे सगळं प्रेशर ह्याच्यावरती ॲक्ट झालंय सपोज. आणि ह्याच्यामुळं ह्याचं थोडंसं डिफॉर्मेशन झालंय. तर हा जो आहे याला असं म्हणू शकता तुम्ही व्ही इनिशियल, याला म्हणू शकता तुम्ही व्ही फायनल, आणि हा जो आहे तो डी व्ही वगैरे म्हणू शकतो आपण. चेंज इन व्हॅल्यू म्हणू शकतो आपण. सो असं म्हणता येईल आपला व्ही फायनल इज इक्वल टू मग देन व्ही आय प्लस दिस पर्टिक्युलर चेंज इन द व्हॉल्यूम. ओके, दिस इज स्टोरी. नाव बिकॉज ऑफ दिस, आता बाहेरून जे प्रेशर अप्लाय होते की नाही, ह्या बाहेरच्या प्रेशर अप्लाय होणं हे मटेरियल इझिली सस्टेन करणार आहे का? जसं आपण एक्सटर्नल फोर्स लावलं होतं वायरला, तर त्या इंटरनली टेन्शन डेव्हलप झालं होतं. आता जसं इव्हन दो आपण शेअरमध्ये पण शिकताना इट इज नॉट इझी टू डू दिस जॉब, मटेरियल अपोज करतोय. सिमिलरली इथं पण मटेरियल अपोज करते, आणि ह्या अपोजिशनलाच आपण काय म्हणतो मला माहितीये, दॅट अपोजिशन इज ऍक्च्युअली कॉल्ड स्ट्रेस. आता बाहेरून प्रेशर अप्लाय होते, तर आतनं काय डेव्हलप होईल, स्ट्रेस डेव्हलप होईल. आता इथं फोर्सवर विचार करू नका, प्रेशर हॅज अ सेम युनिट, यू नो दॅट. सो इथं जो स्ट्रेस डेव्हलप होतोय त्याला आपण स्पेशली नाव दिलंय, अँड दॅट नेम इज ऍक्च्युअली कॉल्ड डायरेक्ट स्ट्रेस. आणि हा इक्विलिब्रियम कंडिशनला, आपण सगळं इक्विलिब्रियम कंडिशन शिकतो ना, इक्विलिब्रियम कंडिशनला हे काय असणार आहे, अप्लाइड प्रेशर. मग आता इथे एक थोडीशी कॉन्सेप्ट आहे. हे अप्लाइड प्रेशरला जनरली डीपी लिहितात. असं डीपी का लिहायचं, नुसतं पी का लिहायचं नाही. तर एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा आपण हे जे कन्सिडर करतो ना, हे व्हॉल्यूम अँड ऑल, हे करताना एक लक्षात ठेवा की इथं काही ना काही प्रेशर असतं त्याचं. याच्यावरती तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना कुठलं प्रेशर असतं, एव्हरीवन नोज, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग तुम्ही जेव्हा हे प्रोसेस कराल, त्या पाण्यातनं तुम्ही ठेवलं नेऊन ते प्रोसेस कराल, त्या प्रोसेसमुळे काय झालं, प्रेशरमध्ये चेंज होईल. म्हणजे आधी असलेला तो ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ना, तो काय होईल, चेंज होईल. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो, डीपी म्हणतो आपण. तर ही डीपी लक्षात ठेवा, कधी पण चेंज इन प्रेशर असते. तर या कॉन्सेप्टिव्हली दिस इज व्हेरी करेक्ट. आता काही लोक प्रेशर आपण म्हणत असेल डायरेक्टली, पण विच दिस इज प्रॅक्टिकली ॲक्च्युअली फॅक्च्युअली इनकरेक्ट आहे. ते चेंज इन प्रेशरच पाहिजे, बिकॉज इनिशियली इट हॅज सम प्रेशर, अँड इफ यू अप्लाय सम सॉर्ट ऑफ प्रेशर फ्रॉम आउटसाइड, देर इज अ चेंज इन प्रेशर. तर हा चेंज इन प्रेशर आहे. पण ह्या चेंज इन प्रेशरमुळे इथं जो स्ट्रेन प्रोड्यूस होणार आहे, तो स्ट्रेन काय असतो, तर तुम्हाला त्याआधी शिकायला लागते की व्हॉट इज अ चेंज. तर इथं चेंज होणार आहे, चेंज इन व्हॉल्यूममध्ये. व्हॉल्यूममध्ये चेंज आहे आणि त्याचा ओरिजिनल व्हॉल्यूम पण असेल. म्हणून इथला जो स्ट्रेन आहे त्याला नाव दिलं आपण व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. बघा याला काय म्हणतो आपण, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. दिस इज कॉल्ड व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. मग आता हा व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन जनरली सिम्बॉल्ड बाय द EV इज ऑलवेज गिवन बाय DV अपॉन V. DV अपॉन V. सो दिस कॉल्ड व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. म्हणजे बघा आता हा झाला आपला स्ट्रेस. म्हणजे दरवेळेस आपण काय कम्पेअर करतोय, आपण लास्टला कम्पेअर करूयात, पण बघा दरवेळेस आपण काय कम्पेअर करतोय, वेर देयर इज अ स्ट्रेस कम्पेअर्ड विथ द स्ट्रेन, त्यासोबत स्ट्रेन असलं पाहिजे. सो इथं व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन आहे EV इक्वल टू, अँड दॅट बिकम्स अ DV अपॉन V. नाव अगेन सेम, यांना रिलेट करणारी क्वांटिटी आहे, अँड दॅट क्वांटिटी इज ॲक्च्युअली कॉल्ड बल्क मॉड्युलस. तुम्हाला असं पण म्हणता येईल की वॉट एव्हर प्रेशर चेंज इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दिस EV, or this DP is equal to K times EV, किंवा फायनली K इक्वल टू चेंज इन प्रेशर और डायरेक्ट स्ट्रेस. याला असं म्हणतात जनरली, ही डेफिनेशन बघा, डायरेक्ट स्ट्रेस बाय व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. डायरेक्ट स्ट्रेस बाय व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. डायरेक्ट स्ट्रेस बाय व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन, याला आपण काय म्हणतो, K. सो ह्याला म्हणतो आपण K. तो K इज अ बल्क मॉड्युलस अँड गिव्हन बाय दिस. अगेन बघायची युनिट जर नीट कम्पेअर केला तर बघा डीपीचं युनिट काय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन अगेन हॅव नो युनिट, कारण ते वरती मीटर क्यूब खाली मीटर क्यूब आहे. त्यामुळे K इक्वल टू काय येते, DP अपॉन EV, दॅट इज डायरेक्ट स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. सो दिस रेशो गिव्स अस बल्क मॉड्युलस. थोडंसं विचार करा, हे बल्क मॉड्युलस जनरली रिलेटेड विथ द लिक्विड अँड गॅसेस, कारण इथं व्हॉल्यूम मधला चेंज जो आहे तो कन्सिडरेबल असतो. ठीक आहे, आपण सॉलिडमध्ये काय करतो,
फार कन्सिडरेबल व्हॉल्यूममधला चेंज मानत नाही. द रिझन इज नो, द रिझन इज सेम की याच्यामध्ये लेंथमध्ये चेंज होते. तर हे आहेत आपले इनिशियल इलास्टिक कॉन्स्टंट्स. बघा पहिला कॉन्स्टंट शिकला होता आपण यंग्स मॉड्युलसवाला. सो यंग्स मॉड्युलस इंटिग्रेटेड बाय दिस वाय और ई, जनरली ई ठीक आहे. सो दॅट इज सिग्मा, दॅट इज नॉर्मल स्ट्रेस, त्याला आपण म्हणतो तो कंप्रेसिव्ह किंवा टेन्साईल. आणि इथं क्रॉस सेक्शनल एरिया, डोंट फॉरगेट. त्यानंतर आपण शिकलो जी, विच इज नथिंग बट टाऊ, विच इज शिअर स्ट्रेस. आणि इथला एरिया कसा घेतो आपण, शिअर एरिया, ज्याला आपण म्हणतो ए पॅरलल. थर्ड वाला जो होता तो बल्क मॉड्युलस, तो आपण आत्ता शिकला. दॅट इज अ डायरेक्ट स्ट्रेस डीपी अपॉन दिस ईव्ही किंवा डीव्ही अपॉन व्ही त्याला म्हणता येईल. सो दीज थ्री आर ॲक्च्युली द बेसिक इलास्टिक कॉन्स्टंट. आता यांच्यात एक रिलेशन आहे ते आपण शिकूयात. पण बघा आता इथं ह्या 3 इलास्टिक कॉन्स्टंटला रिलेट करणारी क्वांटिटी आहे किंवा अजून एक चौथा तुम्ही ऍड करू शकता, अँड दॅट पर्टिक्युलर इज कॉल्ड पॉयझन्स रेशो. पॉयझन्स रेशो. विदाउट पॉयझन्स रेशो डिस्कशन विल नॉट बी कंप्लीटेड. सो जनरल नोटेशन म्यू आहे और 1/m. फ्रॉम इट्स ओल्ड लिटरेचर 1/m नोटेशन आहे, बट म्यू इज सफिशियंट फॉर अस. सो दिस म्यू इज व्हॉट, पॉयझन्स रेशो. अगेन कमिंग टू दॅट वायर केस. हे बघा ह्या वायर केसला आपण पुन्हा एकदा जाऊयात. ह्या वायरच्या केसमध्ये आपण पाहिलं होतं की इथं ह्या वायरची लेंथ एल आहे आणि तुम्ही दोन्हीकडनं समजा किंवा एका बाजूनी पण विचार करू शकता, दोन्हीकडनं समजा मी पुल अप्लाय केला. तर व्हॉट यू ऑब्झर्व चेंज, द चेंज इज ॲक्च्युली दिस. याच्यामध्ये काय होते, ही जी लेंथ आहे ना ती आधीपेक्षा बघा डेल्टा यांनी इन्क्रीज होते. तुम्ही हा फोर्स अप्लाय केलाय पी, हा बघा पी तुम्ही अप्लाय केलाय, पण तुम्ही इथे एक ऑब्झर्वेशन बघा, इथं पहिलेचा डायमीटर होता तो डी होता, पहिलेचा डायमीटर, आणि आत्ता तो किती झालाय, डेल्टा मायनस डी मायनस डेल्टा डी. म्हणजे हा जो चेंज आहे तो डेल्टा डी आहे. म्हणजे याच्यावर मला आता असं विचार करा, चेंज इन डायमीटर किती आहे, चेंज डायमीटरमध्ये चेंज किती झाला, तो डिक्रीज होऊ द्या किंवा इन्क्रीज होऊ द्या, डिपेंड अपॉन द मोशन, डिपेंड अपॉन द फोर्स अप्लाइड. टेन्साईल आहे, इन्क्रीज इन, दॅट इज अ डिक्रीज इन डायमीटर. कंप्रेसिव्ह आहे तर डिक्रीज इन डायमीटर आपलं माहिती आहे. सो चेंज इन डाया इज ॲक्च्युली कॉल्ड, तुम्ही एकतर ह्या डेल्टा डीच्या फॉर्ममध्ये घेऊ शकता, डी डी घेऊ शकता. अँड चेंज इन लेंथ, यू नो दॅट चेंज इन लेंथ इज डेल्टा एल. ओरिजिनल लेंथ त्यांच्या एल आहेत, हे बघा ओरिजिनल लेंथ एल आहे आणि ओरिजिनल डायमीटर किती आहे, डी आहे. आता काय करायचं, तर एक लक्षात ठेवा, आता याच्यामध्ये एक 2 कॉन्सेप्ट मला इंट्रोड्यूस होतील. दॅट इज फर्स्ट वन इज अ लिनियर स्ट्रेन आणि लॅटरल स्ट्रेन. आता बऱ्याचदा ह्याची डेफिनेशन मला माहीत पण असते. लिनियर स्ट्रेन म्हणजे अलॉंग द लेंथ अँड लॅटरल स्ट्रेन इज अलॉंग द डायमीटर. ही जरा चुकीची डेफिनेशन आहे. लक्षात ठेवा, लिनियर स्ट्रेन म्हणजे द स्ट्रेन विच इज इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे काय, आता हा जो फोर्स आहे ना याला पॅरलल डायरेक्शनमध्ये जे अप्लाय झालंय त्याला आपण म्हणतो लिनियर स्ट्रेन. हे लक्षात ठेवा. हे जे फोर्स आहे ना असा, या फोर्सला पॅरलल डायमेन्शन कोण आहे सांगा, लेंथ आहे, तो लिनियर. आणि परपॅन्डिक्युलर डायमेन्शन कोण आहे सांगा, डायमीटर, तो लॅटरल. म्हणजे समजा असं एक्झाम्पल तुमच्या समोर आलं नंतर कधीतरी, समजा असे केस आहे आणि म्हणलं की इकडं हे पी फोर्स आहे आणि बघा इकडे एक फोर्स आहे, हे डायमीटर आहे, हे एल आहे, हु इज लॅटरल. सो इन दिस केस रिमेंबर दिस डी मधला जो चेंज आहे तो लिनियर असेल आणि एल मधला जो चेंज आहे तो लॅटरल. म्हणजे फोर्सला पॅरललमध्ये जो चेंज होतो त्याला लिनियर म्हणायचं आहे, रिमेनिंग इज अ लॅटरल. मग आता या केसमध्ये तर दिसतं आपलं की लिनियर हा लेंथवाला आहे आणि लॅटरल हा डायमीटरवाला आहे. मग इथे आपण लिहूयात ई लिनियर, ई फॉर सिम्बॉल ऑफ यू नो दॅट स्ट्रेन. सो इथे आपण म्हणणार आहोत डेल्टा एल अपॉन एल. सो ई लिनियर इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. हा जो डेल्टा एल अपॉन एल आहे आणि त्याच्यानंतर आता खाली आपण लिहितोय ई लॅटरल डेल्टा डी चेंज इन डायमीटर डिवाइड बाय डायमीटर, चेंज इन डायमीटर बाय डायमीटर. एक लक्षात ठेवा, इथं तुम्हाला एक मायनस साईन ऍड करायचं. वाय दिस मायनस, हे बघा मायनस सिंपल आहे. एक डायमेन्शन जेव्हा इन्क्रीज होते तेव्हा दुसरी डायमेन्शन इथं डिक्रीज व्हायला लागली. सो टू कम्पेन्सेट दिस देर इज अ मायनस साईन. पण आता या सगळ्यामध्ये डिस्कशन पॉयझन्स रेशो कुठे आहे, तर पॉयझन्स रेशो म्हणजे हा जो पॉयझन्स रेशो आहे, पॉयझन्स रेशो दॅट इज म्यू, यू कॅन कॉल इट, इट इज अ रेशो ऑफ ई लॅटरल अपॉन ई लिनियर. दिस इज अ पॉयझन्स रेशो, ई लॅटरल अपॉन ई लिनियर. म्हणजे आपण आता असं लिहू शकतो
mu equal to delta D, which is minus, you can put D upon, इथं बघा, delta L upon L. So finally, what we obtain here, minus delta D upon D, यातला L वरती जाईल, delta L खाली येईल, and this is called Poisson's ratio. This is called Poisson's ratio. So Poisson's ratio is a ratio of E lateral or lateral strain to the linear strain. That is a Poisson's ratio. And now this is in the list, it is a fourth elastic constant. आणि यांना रिलेट करतो आपण नंतर. पण बघा हे चार. तर ओव्हरऑल आता मला तुम्हाला याला कन्क्लुजनला न्यायचं आहे. दॅट कन्क्लुजन इज व्हॉट आफ्टर दिस डिस्कशन तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, यंग्स मॉड्युलसच्या केसमध्ये काय होत होतं, तर मला तुम्हाला पर्टिक्युलर विचारायचं, लक्षात ठेवा, याच्यामध्ये चेंज इन साईज व्हायचं. सो चेंज इन साईज म्हणजे याचा अर्थ काय, आता ती साईज कोणती होती, लेंथ होती. ठीक आहे, साईज कोणती होती, लेंथ. त्यानंतर आपण काय शिकलो, जी. तर ह्या जी मध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, कुठल्याही साईजमध्ये चेंज नाही झालं. कशामध्ये चेंज झालं, मग शेपमध्ये चेंज झालं. ते आपण जे बोलत होतो, असा फोर्स अप्लाय केलाय, तो इकडे झालाय, म्हणजे तो काय, चेंज इन शेप आहे. अँड लास्ट आपण जे शिकलो, बल्क मॉड्युलस, इथे काय चेंज झालं, जस्ट ऑब्झर्व करा. चेंज इन साईज का शेप, विचार करा, चेंज इन साईज होतं इकडं, पण साईज काय होती, व्हॉल्यूम. साईज होती व्हॉल्यूम. अँड लास्टली हे कॉन्स्टंट आहे, हे या कॉन्स्टंटच्या फॅमिलीमध्ये येत नाही ऍक्च्युली, फक्त तो कनेक्टिंग पॉईंट आपण म्हणू शकतो. सो याचा अर्थ, वेन एव्हर देर इज अ चेंज इन साईज ऑर चेंज इन शेप, देर इज अ पर्टिक्युलर स्ट्रेस विल डेव्हलप. म्हणजे स्ट्रेस कधी डेव्हलप होणार आहे, वेन एव्हर देर इज अ डिफॉर्मेशन, वेन एव्हर यू ट्राय टू डिफॉर्म द बॉडी, वेन एव्हर यू ट्राय टू डिफॉर्मेशन, देर इज अ करस्पॉन्डिंग स्ट्रेस विल डेव्हलप. करस्पॉन्डिंग स्ट्रेस विल डेव्हलप. हे तिन्ही कॉन्स्टंट्स. आणि बघा आता ह्याच्यात स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. दिस इज अ बेसिक पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर चॅप्टर. आता ह्याच्यात डेल्टा एल काढायचा कसा, दॅट न्यूमेरिकल बेस, हा जो न्यूमेरिकल बेस आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. ओके, थँक्यू फॉर दिस.